Everyone, yesterday we discussed about basic property of electric charges. First property is additive nature of charge. Second property, conservation of charge. Third property, quantization of charge. Today we discuss between charges, Coulomb's law, scalar form, Coulomb's law, relativity constant of dielectric constant. Force between charges. If was observed in carefully conducted experiment with charge object that they experience force when brought close, not touching to each other. This force can be attractive or repulsive. Like charges repel each other and unlike charge attract each other, as shown in figure 1. Describe the systematically. This is the reason for charging by induction. Describe. ओके बघा आपण काय डिस्कस करतोय फोर्स बिटवीन चार्जेस. बघा फोर्स बिटवीन चार्जेस काय असतो की पर्टिक्युलर आपण कन्सिडर करतोय की जे ऑब्जेक्ट आहे. ओके तर आपण काय करणार आहोत त्या ऑब्जेक्टमध्ये आपण चार्ज देतोय. ओके काय करतोय त्या ऑब्जेक्टमध्ये आपण चार्ज क्रिएट करतोय, चार्ज प्रोड्यूस करतोय पॉझिटिव्ह चार्जचा है ना. म्हणजे बघा दोन चार्जेस असतील पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह नेचरचे, तर काय होणार एकमेकांना हा रिपल्शन होणार है ना. जसं आपण फर्स्ट लेक्चरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला होता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो है ना. तर आपण काय डिस्कस केला होता की दोन सिमिलर चार्जेस जर असतील टू सिमिलर चार्जेस आर रिपल्शन है ना. म्हणजे दोन सेम चार्जेस असतील, दोन बोथ आर दी सेम चार्जेस, पॉझिटिव्ह नेचर चे चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज. ओके म्हणजे हे दोन जर सिमिलर चार्जेस असतील तर काय होणार ऑब्वियसली रिपल्शन होणार. पण ज्यावेळेस तो रिपल्शन होतोय त्याला कुठला तरी फोर्स लागतोय ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे तो कुठला तरी त्याच्यामध्ये फोर्स लागतोय. म्हणजे रिपल्शन जरी होतोय तर काय होतोय तुमचा फोर्स अप्लाइड होतोय, तिथे फोर्स लागतोय है ना. म्हणजे कुठलीही एनर्जी असं नाही आहे ना की त्याला कुठलीही एनर्जी नाही तो ऑटोमॅटिकली रिव्हर्स होतोय, असं तर शक्य नाही आहे ना. म्हणजे जरी तो काय होतोय रिपेल होतोय, दूर ढकलला जातोय, फेकला जातोय, तरी काय लागतोय त्याला फोर्स अप्लाइड होतोय, तिथे फोर्स लागतोय. किंवा दोन अपोजिट चार्जेस असतील, पॉझिटिव्ह नेचरचं चार्ज आणि निगेटिव्ह नेचरचा चार्ज, तरी काय होणार आहे बघा. आता हे दोन अपोजिट नेचरचे चार्जेस आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर काय होतील एकमेकांना हे अट्रॅक्ट होतील. काय होतील हे अट्रॅक्शन होणार. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की अट्रॅक्शन असू दे किंवा रिपल्शन असू दे तरी काय होतोय इथे तुमचा फोर्स लागतोय है ना. तर यालाच आपण काय म्हणतोय की बघा दोन चार्जेस जर असतील तर दोन चार्जेस अपोजिट असला किंवा सिमिलर असले तरी काय लागतोय तुमचा त्या चार्जेसमध्ये फोर्स लागतोय. यालाच आपण काय म्हणतोय फोर्स बिटवीन चार्जेस. हे आपण सिस्टमॅटिकली फिगरवरून पण आपण बघू शकतो. फिगर 1च्या केसमधून आपण असं म्हणू शकतो. बघा आता जसं आपण फोर्स बिटवीन चार्जेसच्या थेअरीमध्ये आपण डिस्कस करत होतो, इथे बघा अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स है ना. बघा आपण काय करतोय की फर्स्ट बघा काय घेतोय आपण ग्लास अट्रॅक्शन घेतोय है ना. म्हणजे बघा फर्स्ट केसमध्ये आपण काय घेतोय फर्स्ट फिगरमध्ये बघा रबर घेतला आणि ग्लास घेतलाय. रबरमध्ये पण काय होतोय तुमचा रबरच्या याच्यामध्ये बघा कोणत्या नेचरचा चार्ज आहे निगेटिव्ह नेचरचा चार्ज आहे. आणि ग्लासमध्ये आपण कोणता चार्ज प्रोव्हाइड केलेला आहे कोणता चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे पॉझिटिव्ह नेचरचा. तर बघा या दोघांमध्ये काय होतं या रबर आणि ग्लासमध्ये काय होताना दिसतोय तुम्हाला अट्रॅक्शन होताना दिसतोय. नेक्स्ट केस बघा इथे आपण काय म्हणतोय रबर्स घेतलेले आहेत. ओके आणि ह्या बघा म्हणजे आता हे सेम आहेत ना, दोन आपण काय घेतलेले तर दोन रबर्स घेतलेले आहोत है ना. तर मग हे दोन रबर्स आपण कसे घेतलेले आहोत निगेटिव्ह नेचरचा. तर काय होतो इथं रिपल्शन होताना दिसतोय. आणि थर्ड डायग्राममध्ये बघा काय दिसतोय रबर आपण पॉझिटिव्ह नेचरचा घेतलेला आहे आणि ग्लाससुद्धा पॉझिटिव्ह नेचरचा घेतलेला आहोत है ना. म्हणजे दोन बघा आपण केस कशी डिस्कस करतो, एक रबर आहे फर्स्ट केसमध्ये काय कन्सिडर करतोय रबर आणि ग्लास. रबर निगेटिव्ह नेचरचा ठेवला आणि ग्लासला पॉझिटिव्ह नेचर दिला. दोघांमध्ये काय होतंय अट्रॅक्शन होतोय. इथे आपण दोन्ही केसमध्ये रबर घेतलेला आहे पण चार्ज डिस्ट्रीब्यूट कसे करतोय आपण निगेटिव्ह नेचरचा करतोय.
तर इथे काय होतोय, रिपल्शन होतोय. आणि थर्ड केसमध्ये आपण रबर घेतला आहे आणि ग्लास पण घेतलेला आहोत, पण दोघांना आपण चार्ज रबर आणि ग्लासमध्ये दोघा केसमध्ये आपण बघा कोणता चार्ज प्रोड्यूस करतोय, पॉझिटिव्ह नेचरचा. तिथे काय होतोय, रिपल्शन होतोय. तर बघा या तिन्ही केसमध्ये आपण काय म्हणतोय, अट्रॅक्शन होतोय, रिपल्शन होतोय. पण काय होतोय बघा इथे, अट्रॅक्शन किंवा रिपल्शन होताना काय अप्लाइड होतोय, इथं फोर्स लागतोय ना. तर यालाच आपण काय म्हणतोय, फोर्सेस बिटवीन चार्जेस. Coulomb's law, the electric interaction between two charged body can be expressed in terms of the forces they exert on each other. Coulomb 1736 to 1806. है ना. बघा आपण काय म्हणतोय की कुठल्याही इलेक्ट्रिकमध्ये जे इंट्रॅक्शन होत असेल दोन चार्जेसमध्ये, जे इंट्रॅक्शन होते, तर हे आपल्याला कोणी सांगितलेलं होता की आपण काय होतं, इंट्रॅक्शन होतं आणि फोर्स एक्झर्ट होतोय. तर हे कोणी एक्सप्रेस्ड केलेलं आहे, कुलम्सने. केव्हा, 1736 to 1806 मध्ये. मेड फॉर दी फर्स्ट क्वांटिटेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन ऑफ दी फोर्स बिटवीन इलेक्ट्रिक चार्जेस. फोर्स इलेक्ट्रिक बिटवीन चार्जेस हे कोणी फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन केलेलं होता, कुलम्सने. He used point charge at rest to study the interaction. A point charge is a charge whose dimension are negligible compared to its distance from another body. है ना. बघा आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस कुठल्याही पॉईंटमध्ये चार्ज काय असेल, रेस्ट पोझिशनला असेल, है ना, तर तो काय होणार, इंट्रॅक्शन होणार. आणि ज्यावेळेस आपण काय करतोय, त्या पॉईंटला आपण चार्ज देतोय, त्यावेळेस काय होईल, त्याचा डायमेन्शन जे आहे किंवा त्याचा जे डिस्टन्स आहे तो काय होईल, वन बॉडी टू अनादर बॉडीला. है ना. जसं आपण बघतोय बघा, जर ऑब्जेक्ट असेल, तो जर चार्ज अप असेल, तर तो काय होणार, इंट्रॅक्शन होणार. पण जर त्या ऑब्जेक्टमध्ये जर चार्ज आपण काय करतोय, चार्ज प्रोड्यूस करतोय, तर तो काय होईल, ट्रान्सफर्ड होईल ना. चार्ज काय होतील तुमचे, ट्रान्सफर्ड होतील वन बॉडी टू अनदर बॉडी. Coulomb's law is a fundamental law governing interaction between charges at rest. Scalar form of Coulomb's law. Statement: the force of attraction or repulsion between 2 point charges at rest is directly proportional to the product of the magnitude of the charges and inversely. ओके. आता स्केलार फॉर्ममध्ये कुलम लॉचा स्टेटमेंट काय म्हणतो आपण की जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन है ना, म्हणजे फोर्समध्ये अट्रॅक्शन किंवा रिपल्शन हे केव्हा होतोय बघा की दोन पॉईंट चार्जेस असतील तर काय होतोय, अट्रॅक्शन किंवा रिपल्शन दोन्ही केसमध्ये काय अप्लाइड होतोय, तुमचा फोर्स अप्लाइड होतोय है ना. अँड रेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द magnitude of the charge and inversely proportional to the square of the distance between them. This force act along the line joining the two charges. है ना. पण काय म्हणतोय, कशाला प्रोपोर्शनल, बघा प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स. म्हणजे तो आपण जे डिस्टन्स आहे तो डिस्टन्स आपण कशाचे प्रोपोर्शनल आहे, स्क्वेअरच्या. है ना. तर आपण काय म्हणतोय की जे फोर्स आहे तो फोर्स आपण बघा जॉईनिंग कुठं होते, दोन चार्जेसमध्ये. है ना. बघा आपण काय म्हणतोय, म्हणजे पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, म्हणजे जी लाईन जॉईनिंग होती फोर्समध्ये ते कशी होतील, तुमचे दोन चार्जेसमध्ये. आपण बघा आपण कन्सिडर करणार लेट Q1 अँड Q2. काय कन्सिडर करतोय आपण, Q1 आणि Q2 है ना. बघ दोन चार्जेस आपण घेतोय कन्सिडर. तर आपण काय घेतोय की दोन फोर्सेस ऑफ जे अट्रॅक्शन होतोय, तर आपण कन्सिडर करू की दोन फोर्स आहे F1 आणि F2. ओके. तर अट्रॅक्शन होताना किंवा रिपल्शन होताना आपण दोन्ही केसमध्ये काय होतोय, तुमचा फोर्स, रिपल्शन होताना सुद्धा फोर्स लागणार आहे, अट्रॅक्शन होताना सुद्धा तुमचा काय लागणार आहे, फोर्स लागणार आहेत. तर आपण दोन्ही केसमध्ये आपण एक F1 आणि F2. तर मग चार्ज पण काय असेल, Q1 आणि Q2. बी 2 point charges at rest with respect to each other and separated by a distance r.
आणि त्या दोघांचं डिस्टन्स, सेपरेटेड डिस्टन्स काय असेल तुमचा आर असेल. आपण काय म्हणतोय बघा, F1 आणि F2 म्हणजे आपण एक पॉझिटिव्ह नेचरचा चार्ज कन्सिडर करा आणि एक निगेटिव्ह नेचरचा चार्ज कन्सिडर करा. ओके, किंवा एक निगेटिव्ह नेचरचा चार्ज कन्सिडर करा किंवा एक दोन निगेटिव्ह नेचरचे चार्ज आपण कन्सिडर करू शकतो. त्याला F1 म्हणा, F2 म्हणा. त्याचा एक चार्ज Q1 म्हणा, सेकंडचा म्हणा Q2, आणि त्या दोघांमधला जे डिस्टन्स असेल तो असेल तुमचा R. किंवा सेम अपोजिट चार्जेस घ्या, पॉझिटिव्ह नेचरचं घ्या, निगेटिव्ह नेचरचं घ्या. त्याला एक म्हणा F1, एकाला म्हणा F2. चार्ज काय असेल Q1 आणि Q2. त्या दोघांचा डिस्टन्स काय असेल, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स R, है ना. कारण की फोर्स इथे दोन्ही चार्जेसला फोर्स लागतोय ना, अट्रॅक्शन होताना सुद्धा आणि रिपल्शन होताना सुद्धा. तर कन्सिडर आपण कन्सिडर दोन्ही सिमिलर चार्जेस पण कन्सिडर करू शकतो किंवा अपोजिट चार्जेस सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. कारण की आपल्याला माहीत आहे की जे फोर्स ॲक्ट अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस. Let Q1 and Q2 be 2 point charges at rest with respect to each other and separated by distance R. The magnitude F of the force between them is given by. फोर्सचा मॅग्निट्यूड काय आहे, म्हणजे फोर्स कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, Q1 आणि Q2ला, आणि त्याचा जे डिस्टन्स आहे तो आरला, है ना. म्हणजे आपण म्हणतोय ना ते डिस्टन्स आहे तो प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स. तर इक्वेशन काय मिळालं आपल्याला, F डायरेक्टली प्रपोर्शनल Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर, है ना. तर आता हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग जर डायरेक्टली प्रोपोर्शनलची साईन जर काढायची असेल तिथं आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागेल ना, है ना. इक्वॅलिटीची साईन जर आपल्याला पाहिजे असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनलची जी साईन आहे त्याला जर काढायचं असेल तर आपल्याला इक्वॅलिटीची साईन असेल तर आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागेल. म्हणजेच आपण म्हणू शकतो ना F इज इक्वल्स टू K इंटू Q अपॉन Q1 इंटू Q2 अपॉन R स्क्वेअर. याला म्हणा इक्वेशन 1. where K is the constant of proportionality, है ना. K काय आहे, कॉन्स्टंट आहे. इट्स मॅग्नेट्यूड डिपेंड्स ऑन दी युनिट इन विच F. बघा, मॅग्नेट्यूड हे कशावर डिपेंड आहे, युनिटवर डिपेंड आहे. कोणाच्या युनिटवर डिपेंड आहे फोर्सच्या. Q1, Q2 and R are expressed and also on the properties of the medium around the charges, है ना. जे Q1 Q2 जे आहे त्याचा जे डिस्टन्स R आहे तो काय आहे बघा, आपण जे डिस्टन्स सेपरेट करतोय R, तर त्याची आपण काय करतोय, जे मीडियम अराउंड दी चार्जेस, है ना. आपण काय म्हणतोय की जे F आहे, F हा काय होता, इज इक्वल्स टू Q1 अपॉन Q2. त्याचा डिस्टन्स काय होता, R होता, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स R. The force between the two charges will be attractive if they are unlike, one positive and one negative, है ना. बघा, आपण काय म्हणतोय की जे फोर्स आहे ते कशामध्ये फोर्स होतोय बघा, दोन बिटवीन चार्जेसमध्ये अट्रॅक्शन होतोय, है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय, पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. द फोर्स विल बी रिपल्सिव्ह इफ चार्जेस आर सिमिलर, है ना. फोर्स अजून बघा कुठे, अजून आपण बघा जे फोर्स होतोय रिपल्सिव्ह चार्जेसमध्ये ते सिमिलर चार्जेस, म्हणजे बोथ पॉझिटिव्ह और बोथ निगेटिव्ह, है ना. म्हणजे दोन पॉझिटिव्हच्या केसमध्ये किंवा दोन निगेटिव्हच्या केसमध्ये, है ना. हे आपण सिस्टमॅटिकली आपण हे डिस्क्राईब, जे सिस्टमॅटिकली डिस्कस हे आपण फोर्स बिटवीन चार्जेसमध्ये आपण केलेली होती डायग्रामवरून, है ना. की बघा आपण दोन्ही केस बघितलेली होती. अपोजिट चार्जेस बघितलं होता तर तिथे काय होतं, अट्रॅक्शन होता, है ना. किंवा आपण दोन सिमिलर चार्जेस घेतले निगेटिव्हचा, तिथे सुद्धा काय झालं, रिपल्शन होत होता. किंवा पुन्हा आपण दोन नेचरचे, जे पुन्हा पॉझिटिव्ह नेचरचे चार्ज सिमिलर घेतले तिथे पण काय होत होता, रिपल्शन होत होता. पण तिन्ही केसमध्ये अट्रॅक्शन होऊ दे किंवा रिपल्शन होऊ दे, पण तिथे त्या चार्जमध्ये फोर्स काय होत होता, तुमचा लागत होता, फोर्स अप्लाइड होत होता, है ना. हे बघा, आपण जसं म्हटलं होतं Q1 आणि Q2, है ना. तर आपण बघा इथे काय म्हणतोय, हा Q1 आणि हा बघा मायनस Q1 प्लस Q2, म्हणजे हा F1 आणि हा F2 दोघांचं सेपरेटेड करतोय बाय अ डिस्टन्स R.
दोघांमध्ये काय होतोय, अट्रॅक्शन होतोय ना. बघा आणि नेक्स्ट डायग्राममध्ये बघा, आता आपण सिमिलर चार्जेस घेतलेत, पॉझिटिव्ह चार्ज है ना, म्हणजे हा Q1 आणि प्लस Q1 प्लस Q2, इथे याला F1 म्हणा, प्लस Q1 प्लस Q1ला F म्हणा आणि प्लस Q2ला F म्हणा. दोघांचं सेपरेशन बाय डिस्टन्स R. काय होतोय, रिपल्शन होतोय. इथे पण बघा थर्ड डायग्राममध्ये सुद्धा आपण काय म्हणतोय की -Q1 आणि -Q2. कन्सिडर करा फोर्स F1 F2 बाय अ डिस्टन्स R है ना, म्हणजे अट्रॅक्शन होऊ द्या किंवा रिपल्शन होऊ द्या, पॉझिटिव्ह चार्जेस किंवा निगेटिव्ह चार्जेस, या तिन्ही केसमध्ये काय होतोय, तुमचा फोर्स लागतोय, म्हणजे चार्जेसमध्ये फोर्स अप्लाइड होतोय है ना. तर हे कुलम्स लॉवरून आपण म्हणू शकतो. रिलेटिव्ह permittivity or dielectric constant. While discussing the Coulomb's law, it was assumed that the charges are held stationary in vacuum. When the charges are kept in material medium such as water, mica, or prefinite paper, the medium affects the force between the two charges. The force between the two charges placed in a medium may be written as. ओके, आपण काय डिस्कस करतोय आता, नेक्स्ट पॉइंट, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी और डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. रिलेटिव्ह परमिटिव्हिटीज म्हणजेच काय, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटमध्ये बघा, आपल्याला कुलम्स लॉमध्ये आपण डिस्कस केलेला होता की काय होतोय की कुलम्स लॉमध्ये दोन चार्जेस असतील तर त्या दोन चार्जेसमध्ये काय होणार, अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जे होईल, तर काय होईल ते तुमचं अट्रॅक्शन होऊ दे किंवा रिपल्शन होऊ दे, तर दोन्ही केसमध्ये काय होतोय, तुमचा फोर्स लागतोय है ना दोन चार्जेसमध्ये. तर इक्वेशन आपण काय म्हणतोय की F इज इक्वल्स टू F मीडियम, म्हणजे फोर्स कसली लागतोय, आपण फोर्स कशी आहे आता मीडियमची है ना. तर आपण काय म्हणतोय, फोर्स मीडियम इज इक्वल्स टू 1/4πε इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R². बघा F मीडियम इज इक्वल्स टू आपण जे 1/4πε घेतलंय ना, तर हे काय आहे, हा फोर्सचा मॅग्नेट्यूड आहे. हे काय आहे, फोर्सची मॅग्नेट्यूड आहे. फोर्सची मॅग्नेट्यूड काय आहे, 1/4πε इंटू Q/Q2 अपॉन Q1 इंटू Q2 अपॉन R². याला म्हणा इक्वेशन 1. where epsilon is called the absolute permittivity. ओके, epsilon काय आहे, absolute permittivity कशाची, of the mediumची. The force between the same two charged placed in free space or vacuum at distance R is given by F vacuum is equals to 1/4πε0 Q1 इंटू Q2 अपॉन R². ओके, आता आपण काय बघतोय की फोर्स बिटवीन द सेम टू चार्जेस, आता दोन सेम टू चार्जेसमध्ये काय तुमचा जे फोर्स आहे तो सेम लागतोय. ओके, पण कशी, फ्री स्पेसमध्ये. मगाशी आपण जे इक्वेशन घेतलेला होता तर तो पर्टिक्युलर ते चार्ज जी होती ती फोर्स कशी होती, मीडियममध्ये है ना. आता आपण कशामध्ये घेतोय, फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूममध्ये है ना. तर आपण म्हणू शकतो फोर्स व्हॅक्यूम इज इक्वल्स टू, म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड काय असेल मग, 1/4πε0 Q1 इंटू Q2 अपॉन R². याला म्हणा इक्वेशन 2. डिवायडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. ओके, आता इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, सॉरी, डिवायडिंग इक्वेशन 2/1 है ना. आता आपल्याला काय डिवायडिंग करायचं आहे, इक्वेशन 2ला 1मध्ये डिवाइड करायचं आहे. तर F व्हॅक्यूम अपॉन F मीडियम इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R² 1/4πε0 Q1 इंटू Q2 अपॉन R². ठीक आहे.
तर बघा आता आपल्याला इथे बघा मग काय होईल, तुम्हाला काय मिळेल, 1 1 गेट कॅन्सल, 4 4 4 पाय गेट कॅन्सल, Q1 हे काय होते तुमचे कॉन्स्टंट असणार आहे. ओके, तर इथे बघा इथे प्रिंट मिस्टेक आहे. आपल्याला इक्वेशन 1मध्ये काय मिळालेलं होतं, 1/4 ॲप्सिलॉन मिळालेला होता, पण इथे प्रिंट मिस्टेक असल्यामुळे इथे काय मिळतोय की ॲप्सिलॉन नॉट दाखवते, पण ॲप्सिलॉन नॉट नाही आहे. इक्वेशन फर्स्ट काय मिळालेला होता, एफ मीडियम इज इक्वल्स टू 1/4 ॲप्सिलॉन Q1 × Q2/R² मिळालेला होता है ना. तर हा प्रिंट मिस्टेक आहे, ॲप्सिलॉन नॉट नाही आहे. तर इथे काय म्हणतोय आपण की बघा 1 1 गेट कॅन्सल, 4 पाय गेट कॅन्सल, Q1 गेट कॅन्सल, Q2 गेट कॅन्सल, R² गेट कॅन्सल. तर आपल्याला इज इक्वल्स टू काय मिळेल, एफ व्हॅक्यूम इज इक्वल्स टू एफ मीडियम इज इक्वल्स टू एफ व्हॅक्यूम अपॉन एफ मीडियम इज इक्वल्स टू ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन 0. The ratio epsilon upon epsilon 0 is the relative permittivity or direct dielectric constant. ओके, बघा इथे द रेशिओ ऑफ ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन 0 पाहिजे, ते इथे पण काय आहे, प्रिंट मिस्टेक आहे. ओके, तर ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन 0 है ना. तर काय मिळालं तुम्हाला, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय मिळाली, त्याचा रेशो काय मिळाला, ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन 0. कशाची, ऑफ द मीडियम अँड इज ऑफ द मीडियम इज डिनोटेड बाय ॲप्सिलॉन आर और के. आपण त्याला कशा डिनोट करतोय, ॲप्सिलॉन आरनी और किंवा केनी. आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे कशा डिनोट करतो, ॲप्सिलॉन आरनी किंवा केनी. के और ॲप्सिलॉन आर इज इक्वल्स टू ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन 0 इज इक्वल्स टू एफ व्हॅक्यूम अपॉन एफ मीडियम है ना. आपल्याला काय मिळाला, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मिळाला. तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय मिळाला तुम्हाला, जी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची जी रेशो होती किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची जी रेशो होती ती काय मिळालेली होती, ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन नॉट है ना. तर जी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण ॲप्सिलॉन आर आणि के डिनोट करतोय, तर आपण काय म्हणू शकतो इक्वेशनमध्ये, के और ॲप्सिलॉन आर. मग त्याची रेशो काय मिळाली तुम्हाला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची, ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन 0 इज इक्वल्स टू एफ व्हॅक्यूम अपॉन एफ मीडियम. याला म्हणा इक्वेशन 4. Thus, epsilon r is the ratio of absolute permittivity of a medium to the permittivity of free space. कारण आपण फर्स्ट केस काय म्हणतोय की ॲप्सिलॉन आर जी आहे ती ॲप्सिलॉन आर आपण आपल्याला जी रेशो मिळालेली आहे ॲप्सिलॉन आरची, तर ती कशी मिळालेली होती आपल्याला, त्याची परमिटिव्हिटी कशी मिळालेली होती, फ्री स्पेसची है ना. कशी मिळालेली होती, परमिटिव्हिटी फ्री स्पेसची. सेकंड केस, ॲप्सिलॉन आर इज द रेशो ऑफ बिटवीन 2 पॉईंट चार्ज. सेकंड काय मिळालेलं होतं आपल्याला, 2 बिटवीन पॉईंट चार्जेस आपण बघितलेलं होतं. प्लेस्ड अ सर्टन डिस्टन्स अपार्ट इन फ्री स्पेस और व्हॅक्यूम टू द फोर्स बिटवीन द सेम 2 पॉईंट चार्जेस when placed at the same distance in given medium. ॲप्सिलॉन आर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ॲप्सिलॉन आर जी आहे ही कशी क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. काय आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी. थर्ड केस, ॲप्सिलॉन आर इज ऑल्सो कॉल्ड स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी. थर्ड केस काय म्हणतोय आपण, ॲप्सिलॉन आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी. ओके, द फोर्स बिटवीन 2 पॉईंट चार्जेस Q1 and Q2 placed at a distance are in a medium of relative permittivity ॲप्सिलॉन आर इज गिवन बाय. ओके, आता आपण थर्ड केस, ॲप्सिलॉन आरची थर्ड केस काय बघतोय, याला आपण अजून काय म्हणू शकतो, स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी है ना. म्हणजे इथे दोन पॉईंट चार्जेसमध्ये जे Q1 आणि Q2 आहे त्यांचा काय म्हणतोय, डिस्टन्स आर म्हणतोय इन अ मीडियम. कशाची, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ ॲप्सिलॉन आरची. इक्वेशन काय असेल, एफ इज इक्वल्स टू म्हणजे फोर्सचा तुमचा मॅग्नेट्यूड 1/4 pi epsilon 0 इंटू ॲप्सिलॉन आर
है ना. आता स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी ना, त्याच्यामुळं ॲप्सिलॉन नॉट इंटू ॲप्सिलॉन आर इंटू Q1 इंटू Q2 अपॉन आर स्क्वेअर. याला इक्वेशन म्हणा 4. फॉर वॉटर ॲप्सिलॉन आर इज इक्वल्स टू 80. बघा, ॲप्सिलॉन आर म्हणजे स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी कशाची, वॉटरची, किती आहे, 80 आहे. देन फ्रॉम इक्वेशन 4, F vacuum is upon F water is equals to epsilon R is equals to 80 है ना. म्हणजे फोर्स ऑफ वॅक्यूम आणि फोर्स ऑफ वॉटरची जी स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी ही किती आहे, 80. तर F वॉटर म्हणजे फोर्स ऑफ वॉटर इज इक्वल्स टू फोर्स ऑफ वॅक्यूम अपॉन 80 म्हणू शकतो ना. म्हणजेच तुमची काय म्हणू शकतो आपण, फोर्स ऑफ वॉटर इज इक्वल्स टू काय असेल, फोर्स ऑफ वॅक्यूम अपॉन 80. दिस मीन्स दॅट वेन 2 point charges are placed some distance apart in water, the force between them is reduced to 1 upon 80 of the force between the same two charges placed at the same distance in vacuum. ओके, म्हणजे आपण काय म्हणतोय की वॉटरमध्ये तुमची जी फोर्स आहे ती फोर्स काय होतीये, रिड्यूस होतोय, कारण की त्याची जी व्हॅल्यू आहे ती कशी मिळतीये, 1 अपॉन 80. म्हणजे इथे तुमची जी फोर्स आहे ते वॉटरमध्ये जी फोर्स आहे ती कशी आहे, रिड्यूस्ड होत आहे. Thus, a material medium reduces the force between charges by factor of epsilon 0 its relative permittivity. While using equation 5, we assume that the medium is homogeneous, isotropic and infinitely large. ओके, जे ॲप्सिलॉन 0 आपल्याला जे मिळालेलं होतं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, तर हे इक्वेशन 5 वरून आपण काय म्हणू शकतो की जी मीडियमची होमोजिनियस आहे तर ते काय आहे, तुमची जे ॲप्सिलॉन 0 आहे, जे फॅक्टर मिळालेला आहे फोर्स बिटवीन चार्जेसची, ते काय आहे, तुमची आयसोट्रॉपिक अँड इन्फिनिटली लार्ज.